नमस्कार। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळजवळ 25 दिवस झालेत। सध्या जे काही सगळे आरोपी होते किंवा हत्यारे होते ते पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पोलीस आणि सीआयडी अत्यंत काटेकोरपणे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारंवार या संपूर्ण प्रकरणात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता जे काही आरोपी असतील त्यांना शोधण्याचं काम केलं जाईल आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल असं आश्वासन वारंवार या महाराष्ट्राला दिलं। पण एवढं सगळं होत असतानाही याच बीड जिल्ह्यातले काही राज्यकर्ते या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा कार्यक्रम करतायत असंच मागच्या 20 दिवसात महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना जाणवतंय। आणि यामध्ये सगळ्यात जास्त आघाडीवर नाव आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यातल्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांचं। खरं तर संतोष देशमुखांची अत्यंत निर्गुणपणे हत्या झाली, त्यामुळे ते हत्यारे कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या हत्यारांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि जे काही त्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहेत हत्यारे सोडून बाकीही त्यांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं मत आहे। त्यामुळे जेव्हा कुठल्याही प्रकारचा अन्याय होतो किंवा हत्या होते तेव्हा त्या हत्यारांची जात नाही तर ते हत्यारे आहेत, यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यात कुठलंही दुमत नाही। पण याच बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मागच्या 20 दिवसात वारंवार मुंडे घराण्यांचा राजकारणाला टार्गेट केलं आणि कशा प्रकारे मुंडे घराण्याचं राजकारण संपवून स्वतःला बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा राज्यकर्ता बनवून घेता येईल याचाच प्रयत्न केला। दुसरी गोष्ट, सुरेश धस असतील किंवा अजूनही अनेक लोक आहेत हे वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन सभा घेत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर बीड जिल्ह्यातला हा जो काही प्रसंग घडला यामुळे महाराष्ट्रातील बाकी जिल्ह्यातली जी काही शांतता आहे ती शांतता कशा प्रकारे विस्कळीत करता येईल आणि हेच सुरेश धस आणि त्यांच्यासोबत असलेले मनोज जरांगे पाटील हे दोघं आपली राजकीय महत्त्वाकांक्षा परत एकदा कशी वाढवता येईल याचा संपूर्ण ताकदीनं प्रयत्न करत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणावर आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहेत। खरं तर काल याच सुरेश धसांनी परभणीत एक सभा घेतली आणि दुर्भाग्य म्हणजे त्या संपूर्ण सभेत बोलत असताना सुरेश धसांनी एकदाही जे सूर्यवंशी दलित बांधव आहेत ज्यांचं काही दिवसांपूर्वी त्याच परभणीत निधन झालं किंवा जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दल स्वतःच्या तोंडातून एक शब्दही काढला नाही। मग जर आपल्याला अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असेल तर कुठलाही माणूस जेव्हा त्याची हत्या होते किंवा मृत्यू होतो तेव्हा तो कुठल्या जातीचा आहे किंवा हत्यारे कुठल्या जातीचे आहेत या गोष्टीचा कधीच विचार केला गेला नाही पाहिजे, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। प्रश्न क्रमांक 1, सुरेश धसांनी कशा प्रकारे मागच्या 20 दिवसात मुंडे घराण्याला टार्गेट केलं आणि मुंडे घराण्याचं राजकारण संपवून स्वतःला बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा नेता किंवा मराठा समाजातला एक प्रमुख नेता बनवून घेण्यासाठी प्रयत्न केले। प्रश्न क्रमांक 2, सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या कृत्यामुळे कशा प्रकारे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एक जातीय असमानता किंवा जातीय तेढ निर्माण होत आहे आणि त्याचा फटका महाराष्ट्रातील जे गुण्यागोविंदाने राहणारे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्या आयुष्यावर होतोय। या संपूर्ण प्रकरणावर आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे बोलणार आहे। सुरेश धस ज्या प्रकारे मुंडे घराण्याला टार्गेट करतंय त्याचं कारण म्हणजे सुरेश धसांच्या राजकारणातले मागचे 25 वर्ष। कारण मागच्या 25 वर्षात जेव्हा सुरेश धसांनी स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढवायचा प्रयत्न केला किंवा स्वतःला एक राज्य पातळीचा नेता बनवून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मुंडे घराणा कायम सुरेश धसांच्या आडवा आला आणि त्यामुळे सुरेश धस सध्या हा एक केविलवाना प्रयत्न करताय। त्यामुळे पुढचे 10 मिनिटं माझ्यासोबत नक्की राहा। संपूर्ण सुरेश धसांचा इतिहास आणि कशा प्रकारे सध्या ते महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करताय याबद्दल बोलणार आहे। तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माचे असो पुढचे 10 मिनिटं माझ्यासोबत नक्की राहा आणि माझं मत तुम्हाला पटलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या शेअरवरही जा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या प्रकारची शांती आणि सुखानं आपण सगळे जगू शकलो पाहिजे। व्हिडिओची सुरुवात करतो। सुरेश धसांनी 1999 मध्ये आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली। त्या अगोदरही ते राजकारणात होते पण गोपीनाथ मुंडेंमुळे प्रभावित होऊन 1999 साली सुरेश धस भाजपात आले। 1999 पासून 2009 पर्यंत सुरेश धस भाजपात होते। त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या हाताचं बोट धरून सुरेश धसांनी राजकारण केलं पण गोपीनाथ मुंडेंमुळे आपल्याला सगळ्यात मोठा नेता अशी ओळख बीड जिल्ह्यात कधीच निर्माण करता येणार नाही। म्हणून 2009 साली या सुरेश धसांनी बंड केला आणि हे सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले। 2009 साली सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले। त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे वर्सेस सुरेश धस अशी लोकसभेची निवडणूक झाली। तिथेही सुरेश धसांचा
पराभव झाला. म्हणजे 1999 पासून 2014 पर्यंत जेव्हा जेव्हा सुरेश धसांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा वाढवायचा प्रयत्न केला तेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या रूपात एक माणूस त्यांना आडवा आला आणि तीच गोष्ट कुठेतरी सुरेश धसांना कधीच पटली नाही. त्यानंतर याच गोपीनाथ मुंडेंना सोडून मोठं होण्यासाठी या सुरेश धसांनी प्रयत्न केला म्हणून 2009 साली ते राष्ट्रवादीत गेले. नंतर 2012 साली परत धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आले आणि 2014 साली जेव्हा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा याच धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीनं विधान परिषदेवर आमदार केलं आणि विधान परिषदेवर विरोधी पक्षनेताही बनवलं. त्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या सुरेश धसांची महत्वाकांक्षा परत एकदा कुठेतरी कमी झाली आणि गोपीनाथ मुंडे नंतर धनंजय मुंडे याच सुरेश धसांच्या जी काही राजकीय महत्वाकांक्षा आहे त्यामध्ये परत एकदा आडवे आलेले तुम्हा आम्हाला दिसलं. राष्ट्रवादीतही धनंजय मुंडे सुरेश धसांपेक्षा मोठे झाले त्यामुळे तिथेही सुरेश धसांना वाईट वाटलं. त्यानंतर परत 2017 साली याच सुरेश धसांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यामुळे या पक्षात आपल्याला एक चांगला राजकीय स्कोप आहे हा विचार करून सुरेश धस तिकडे गेले. तिकडं पंकजा मुंडेंचा 2019च्या विधानसभेत पराभव झाला आणि त्यामुळे सुरेश धसांना एक चांगली संधी होती. सुरेश धस आमदारही झाले होते विधान परिषदेवर आणि त्यामुळे सुरेश धसांना आता भाजपचा एक प्रमुख चेहरा बीड जिल्ह्यातला अशी ओळख निर्माण करायची वेळ आली होती. पण एवढं सगळं होत असतानाच नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत परत एकदा पंकजा मुंडे हा चेहरा चर्चेत आला आणि पंकजा मुंडे विधान परिषदेवर आमदार झाल्या आणि आता याच पंकजा मुंडे मंत्री झाल्या आणि एका जिल्ह्यात 2 मंत्रिपद देता येणार नाही म्हणून यावेळेसही सुरेश धसांचं मंत्रिपद कटलं. त्यामुळं जर तुम्ही मागच्या 25 वर्षाचा विचार केला तर जेव्हा जेव्हा सुरेश धसांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुंडे घराणा कायम त्यांच्या आडवा आला आणि त्यामुळेच हे संपूर्ण जे काही प्रकरण मागच्या 25 वर्षात घडलं याचा राग म्हणून सध्या सुरेश धस ज्या प्रकारे मुंडे घराण्याला टार्गेट करताय हे उभा महाराष्ट्र पाहतोय. त्यामुळे यामुळे फक्त मुंडे घराणाच नाही तर महाराष्ट्रात कुठेतरी जातीय कलह वाढण्याचं प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये घडतंय. सुरेश धसांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यामुळे महाराष्ट्रातली शांतता कुठेतरी बिघडवण्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं जे काही संतोष देशमुखांचे हत्यारे आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी याबद्दल कुठलंही दुमत महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाच्या मनात असायला नको. ते वंजारी समाजाचे असो की कुठल्याही समाजाचे असो शिक्षाही झालीच पाहिजे. जो अन्याय करतो त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे याबद्दल कुठलंही दुमत नाही. पण या गोष्टीचं राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी बसण्याचं जर कोणी काम करत असेल तर अशा लोकांना डोक्यावर घेणं आपण सर्वसामान्य माणसानं सोडून दिलं पाहिजे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील ज्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांची जी काही महत्वाकांक्षा आहे ती खूप कमी झाली होती. त्यामुळे संतोष देशमुखांचं प्रकरण उचलून परत एकदा आपली महत्वाकांक्षा कशी वाढवता येईल यासाठी मनोज जरांगे पाटीलही अत्यंत स्पष्टपणे प्रयत्न करत आहेत. काल मनोज जरांगे पाटलांनी परभणी अत्यंत खालच्या पातळीत टीका करून महाराष्ट्रात कशा प्रकारे अशांतता पसरवता येईल याबद्दल खूप मोठं भाषण केलं आणि खरंच दुर्भाग्य आहे की 2025 मध्ये सुद्धा अशा प्रकारचे खालच्या पातळीची भाषा आपल्या महाराष्ट्रात वापरली जाते. खरं तर मी परत तेच सांगेल जर जे काही बीडचं प्रकरण आहे त्यामध्ये वाल्मिकांना कराड असतील धनंजय मुंडे असेल जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्यामध्ये दुमत नाही. पण या संपूर्ण प्रकरणामुळे मुंडे घराण्याला टार्गेट करणं किंवा महाराष्ट्रामध्ये सामाजिक तीड निर्माण करणं हे कितपत योग्य आहे याबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणानं बोलणं गरजेचं आहे. सुरेश धसांचे काही आरोप आणि त्याचे उत्तर आता मी तुम्हाला इथून पुढे देतोय. सुरेश धसांचा पहिला आरोप आहे की बीड जिल्ह्याचं पालकत्व हे अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं. खरं तर सुरेश धसांना असंच म्हणायचं आहे की बीड जिल्ह्याचं पालकत्व धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना मिळू नये हाच केविलवाना प्रयत्न सुरेश धस यातून करताय. दुसरी गोष्ट सुरेश धसांनी बीडमध्ये बोलताना असं म्हटलंय की पंकजाताईंना जी हुजूर करणारे माणसं पाहिजेत. पण जर तुम्ही चांगला अभ्यास केला आणि यूट्यूबवर सर्च केलं तर मागच्या 4-5 वर्षात या सुरेश धसांनी पंकजा मुंडेंसमोर कायम खाली वाकून नमस्कार केलाय आणि जी हुजूरच केलंय. पण जेव्हा आता वेळ त्यांच्या विरोधात बंड करण्याची येते तेव्हा हे सुरेश धस त्याच पंकजा मुंडेंवर आरोप करताय. जर पंकजा मुंडेंशी आपलं इतकं मोठं असहमती होती किंवा पंकजा मुंडेंनी जर विधानसभेत तुमच्या विरोधात काम केलं असेल तर तुम्ही पक्ष श्रेष्ठींकडे तो विषय मांडा. अमित शहा आहेत, नरेंद्र मोदी आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्याकडे तो विषय मांडून त्याचं उत्तर घ्या. सर्वसामान्य जनतेला या प्रकरणामुळे विस्कळीत करण्याचा प्रयत्न आपण न केलेला बरा राहील. तिसरी गोष्ट म्हणजे
सुरेश धस वारंवार असं म्हणताय की मुंडे घराणा मागच्या कित्येक वर्षापासून बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांवर वारंवार अत्याचार करतोय. पण एक गोष्ट ही खरी आहे की या संपूर्ण मागच्या 20 वर्षात सुरेश धसही याच मुंडे घराण्यासोबत काम करत होते. कधी गोपीनाथ मुंडेंसोबत होते, कधी धनंजय मुंडेंसोबत होते, आता पंकजा मुंडेंसोबत आहेत. त्यामुळे जर मुंडे घराण्यानं कुठेतरी अन्याय केला असेल तर त्यात सुरेश धसांचाही हात असलाच पाहिजे. कारण जर सुरेश धसांना अन्याय कधी सहनच होत नव्हता तर आतापर्यंत सुरेश धसांनी या अन्यायाविरुद्ध बंड का केला नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याची दुसरी गोष्ट, सुरेश धस म्हणतात की धनंजय मुंडेंनी 330 पैकी 230 बूथ कॅप्चर केले होते. मग जर खरंच अशा प्रकारचं वाईट कृत्य परळीच्या विधानसभा निवडणुकीत झालं तर सुरेश धसांनी त्यावेळीच हा मुद्दा उचलून का धरला नाही, असे काही वास्तविक प्रश्न आहेत जे सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात आहेत. अन्यायाचं कोणीही समर्थन करणार नाही, पण जर अन्याय झाला तर तुम्ही त्याच वेळी त्या अन्यायावर पाऊल उचललं पाहिजे आणि योग्य ते काम केलं पाहिजे. त्यामुळे जर संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विचार केला तर कुठेतरी काही राजकीय नेते स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम करून घेत आहेत. या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? मी वारंवार तेच सांगितलं की संतोष देशमुखांच्या हत्यारांना सजा झालीच पाहिजे. हत्यारे सोडून बाकी जे लोक त्यामध्ये आरोपी आहेत त्यांनाही कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारच्या हत्येचं कोणीही समर्थन करणार नाही. जात धर्माच्या पलीकडे जाऊन या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे. पण ज्या प्रकारे महाराष्ट्रात राजकीय अशांतता पसरवण्याचं काम चालू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.